मी श्रद्धाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे आली मी दीदीला स्कूलमध्ये नेऊन सोडण्यासाठी, कारण तिची बस घरापासून थोडीशी लांब येते, त्याच्यामुळे तिला बसपर्यंत नेऊन सोडावं लागतं. तर इथं तिला बसमध्ये बसवून दिलं आणि मग घरी परत यायच्या वेळेस मला मस्तपैकी कढीपत्त्याचं झाड दिसलं. तर म्हटलं चला आपण थोडासा कढीपत्ता घरी घेऊन जाऊ, कारण वरण वगैरे भात करायचं असलं तर त्याच्यात आपण मस्त कढीपत्त्याची फोडणी दिली की चवीला पण एक नंबर लागतात. त्याच्यासाठी मी मस्तपैकी ताजा ताजा कढीपत्ता घेऊन आले, तोडून घरी घेऊन आले. आणि मग घरी आल्याच्यानंतर बरीचशी कामं करायची होती, कारण माझी अंघोळ वगैरे सर्व बाकी होतं. तर मग मी घरी आल्याच्यानंतर मस्तपैकी हातपाय अंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला, जेवण केलं थोडंसं आणि मग राहिलेले कामं करायला घेतले हातात. आता इथे हे काम मी घेते आहे दीदीचे मागच्या वर्षीचे आणि त्याच्या मागच्या वर्षीचे असे 2 वर्षाचे बुक्स जमा झालेले होते, नोटबुक्स आणि बुक्स. तर ते मी इथं सॉर्ट आऊट करत होते की कोणते तिला उपयोगात येईल आणि कोणते जे तिला उपयोगात येणार नाही असे. आणि काही ड्रॉइंग बुक आहे त्याच्यात तिने खूप मस्त मस्त ड्रॉइंग केलेलं आहे. तर त्या म्हटलं चला त्या पण आपण थोड्याशा बाजूला ठेवू, जेणेकरून जेव्हा ती थोडीशी मोठी होईल तेव्हा तिला कळेल की मी इतक्या छान अशा मस्त ड्रॉइंग काढत होते मी जेव्हा छोटी होते तेव्हा. आणि पुढे चालून तर तिच्या ड्रॉइंगमध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट होईल. पण सध्या तरी तिच्या ह्या आठवणी जपायला मला आवडेल, म्हणून मग मी तेच मी इथे मस्तपैकी बाजूला काढून ठेवत होते. आणि मोठे दादा आणि ताई पण आलेले होते, तर त्यांच्यासोबत बोलणं आणि माझं हे काम आमचं दोघींचं असं चालू होतं, दोघे मिळून करत होतो आम्ही ते. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.